ऐक माझ्या लेकरा, आज तुझ्यासमोर दोन मार्ग आहेत. एक तर हा व्हिडिओ अर्धवट सोडून निघून जा, किंवा हा पूर्ण पाहून ते गुपित जाणून घे जे आज तुझं नशीब बदलू शकतं. मामा म्हणतात, जो माणूस आपली सर्व दुःख, संकट आणि कष्ट निवारण्यासाठी तळमळीनं माझ्या अदमापूरला येतो किंवा माझ्या मेंढ्यांच्या तळावर डोके टेकवतो ना, त्याची झोळी मी कधीच रिकामी ठेवत नाही. तुला वाटतंय तू एकटा आहेस? अरे, तू जितका स्वतःला एकटा समजतोयस ना, तितका तू एकटा नाहीस. तुझ्या कर्माचा, तुझ्या कष्टाचा आणि तुझ्या प्रत्येक थेंब अश्रूचा हिशोब या बाळू धनगराकडे आहे. या जगात पानही माझ्या मर्जीशिवाय हलत नाही. मग तुझ्या कल्याणाचा विचार मी करणार नाही का? धीर धर, डगमगू नकोस. ज्याने श्रद्धेने माझ्या नावाचा हा पिवळा भंडारा आपल्या कपाळाला लावला ना, त्याने त्याचं नशीब बदललं म्हणूनच समजायचं. हा फक्त पिवळा रंग नाही, तर साक्षात बाळू धनगराचा आशीर्वाद आहे. ज्याच्या कपाळावर हा दिव्य भंडारा चमकतो, त्याचं एक पिढीचं नाही, तर 7 पिढ्यांचं नशीब पालटून टाकण्याची ताकद या माझ्या भंडाऱ्यात आहे. माझा नियम पक्का आहे. जो मला हाय म्हणतो त्याला मी हाय, पण जो मला नाही म्हणतो त्याला मी नाही. पण लक्षात ठेव, जो निस्सीम श्रद्धेने माझी चाकरी करतो, त्याच्या घरादाराची आणि त्याच्या संपूर्ण परिवाराची राखण हा बाळू धनगर स्वतः करतो. हा माझा काळ्या दगडावरची रेघ असलेला शब्द आहे. आजही मी अदमापूरच्या रानात माझ्या मेंढ्या राखायला जातोय, पण माझ्या नजरेतून तुझा एकही फेरा सुटलेला नाही. तुझं कष्ट, तुझा थकवा आणि त्या डोळ्यांत तेल घालून जागलेल्या रात्री, हे सगळं मी पाहतोय. वेळ बदलायला मी वेळ लावतो, पण एकदा का वेळ बदलली की अख्खं चित्रच पालटून टाकतो. माझी लाठी तुझ्या संकटांना ठेचायला तयार आहे. फक्त तू विश्वास ठेव. अदमापूरची माती आणि बाळूमामाचा शब्द कधीच खोटा ठरत नाही. जर तुझ्या अंतरात्म्याला खात्री असेल की हे शब्द सत्य आहेत, तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक कर आणि कमेंटमध्ये आनंदाने गर्जना कर. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मामा तुझं दुःख हरण करतील आणि तुझी रिकामी झोळी सुखाच्या भंडाऱ्याने ओसंडून भरतील. तसेच भक्तीचे आणि मामांच्या आशीर्वादाचे सांगावे मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घे, जेणेकरून तुझ्या या बापाचा, या धनगराचा पुढचा संदेश